आणि आज सगळे युनिफॉर्मवर आहेत. मी एकटीच विदाऊट युनिफॉर्म आहे बघा. मागे पण दिलं बाबा तिने. तुमच्यापेक्षा मला आतुरता लागली तुमच्यापेक्षा. हो ना बघा गाईड सगळे युनिफॉर्म मध्ये आहेत. मी विदाऊट युनिफॉर्म. तू रडायला काय झालं? हां कोणत्या अँगल सगळ्याच अँगलने दिसायलीस. हा कालपासून रडतीयस तू. कसे बघताय सगळे मोबाईल बघा गाईच. कशी बसली आहे ग एकटी बिचारी माझी वाट बघत. लांब जाऊन आले तरी तुझा अजून. तू इकडं कशाला आली? मग तिकडंच डायरेक्ट रूमवर जायचं ना. इकडे कशाला आलीस? तिकडनं कसं म्हणजे तू कुठे होतीस नेमकं? हा मग अच्छा मग ठीक आहे. मग तू अशी पण रूमला जायला इकडूनच जाणार होतीस ना. किती भारी आहे. गावाला कसं कोंबडी ओरडून बंद के चालू केलं मी. बोल. चालू झालं कधीच. हां गाईज आत्ता किती वाजले? हिची फिंगरप्रिंट आत्ता 4 वाजून दिसतंय का? 4 वाजून 3 मिनटं झालेत. आणि सकाळी मी फक्त 8 वाजता एक शेंगदाण्याचा लाडू खाल्लाय. त्याच्यावर अजून पाणी पण फक्त अर्धी बॉटल पिली आहे. की आम्ही अशी जेवण सुद्धा नाही केलं बघा. आम्ही टिफिनच आले पावणे 1 नाही 1ला 10 कमी असताना टिफिन आले. क्लासमध्ये जायलाच आम्हाला 8-10 मिनटं गेले. आणि त्याच्यामुळं बेल झाली. मग आम्हाला जेवतच नाही आलं. ही तरी ना आलं एक जेवली आहे. मी तर ते पण उपाशी आहे. करते तरी भूक नाही लागली मला अजून. बघा आत्ताशी आम्ही जेवायला बसलोय. आणि हिला पण वांग चाललंय मला पण वांग चाललंय. आणि मला ही काही पटलं नाही म्हणून मी माझी चटणी खात बसली आहे. हॉस्टेलला इतकं अवघड होतं. एक तर दिवसभर जेवायला भेटत नाही. 5ला येऊन जेवतोय आम्ही. तर गाईच आम्हाला इतकी सुंदर भाजी आलेली की आम्हाला सरळ टिफिन ठेवून द्यावं लागला बाजूला. आणि मॅगी बनवून खावी लागली. आणि ही मोबाईलमध्येच धुंद आहे अजून. अच्छा स्नॅप काढते ही बघा ही. आणि हा मसाला आहे जो की मिक्स करायचा राहिला आहे अजून. स्नॅपसाठी ठेवलंय तसं. गाईज ही मला म्हणते की मला ब्लॉगमध्ये घेऊ नको. एकदम सिरियसवाला मैत्रीवर आता प्रश्न उठलेला आहे. मैत्री तोडायचे प्रयत्न चालू आहेत. दामिनी पथकाचं सिरियस घेण्यात आलेलं आहे. ब्रेकिंग न्यूज. सेशन कामी आलं एका तरी मुलीच्या. कुठे गेले बी? मी त्याच्यासाठी नव्हते गेले गाईज. मी असं बोलले की मी पण इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर ब्लॉग्स वगैरे व्हिडिओ टाकते ना. तर माझ्यासाठी काही रिस्की ठरू शकेल का? उगाच कशाला आपल्या जीवाला धोका द्यायचा ना. उगाच म्हणजे आहे स्वप्न ठीक आहे मला बनायचं काहीतरी म्हणून. पण मग स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही ना. म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते. मी काही घाबरले वगैरे काही नव्हते. आणि मी उठल्या ना तर तेव्हा कुठेतरी 2 मुली उठल्या. नाही तर आधी कोणीच उठलं नव्हतं. मी सगळ्यात फर्स्ट उठले. त्याच्यानंतर 2 मुली उठल्या. हिम्मत. काय करायचंय? काय तुमचं? हिला घ्यायचं नाही ना. हिचं म्हणणं आहे उद्या घेऊ. आणि तिचं म्हणणं ती गेली. बावळलेत का मी चालले बाय बाय. बेड कोणाचं आहे आणि बसलेत कोण? मला तर आयुष्यात त्या बेडवर बसायला कधी भेटतच नाही. मी फक्त झोपायलाच जाते. हा मग फक्त रात्री झोपते. दिवसभर तर सगळे दुसरेच पडलेले असतात. मी काय बोलले आयुष्यात मला कधी बसायलाच भेटत नाही. फक्त रात्री झोपते मी.